व्यंकटरमणा गोविंदा। आणि आज आम्ही चाललो दर्शनासाठी आणि तिघांनी पण छान असं साऊथ लुक केलेला आहे आणि श्रियान आणि निकेश तर मस्त ट्विनिंगमध्ये आहेत आणि तिघं पण आम्ही खूप छान दिसतोय। तर चालता वेळेस सगळी लोक अशी आमच्याकडे बघतायत आणि छान अशी स्माइल देत आहेत आणि श्रियांच्या तर ते गालाला पण हात लावतायत आणि खूप छान दिसतोय आम्ही तिघं पण। आणि निकेश तर मला निलंबा म्हणतोय। तर इथे समोरच बालाजींची मूर्ती आहे तर तिथे आम्ही पहिले पाया पडलो, फोटो काढले, रील्स काढले आणि आमचा छोटा अण्णा बघा किती गोड दिसतोय ना, टकलू केलेला आहे आणि मस्त लुंगी घातले तर तो तर इकडे धावायलाच लागलाय, खाली उतरलाय। तर आणि आता इथून आम्ही चाललो दर्शनासाठी। तर आमच्याकडे कोणतंच टोकन पण नाही आहे, पेवाला टोकन नाही आहे, प्लस फ्रीवाला पण टोकन नाही आहे। तर आम्ही चाललो दर्शनासाठी, जी की फ्री लाईन असते दर्शनाची तिकडे। तर इथूनच बस आहे जाण्यासाठी, कारण की मंदिराच्या खूप असं दूर जी लाईन लागते तर तिथे जाण्यासाठी बस असते। तर त्या बसमध्ये आम्ही चढलोय आणि इथून बघतोय बाहेर तर बापरे खूप सारी गर्दी आहे आणि सगळं असं भरलेलं आहे, पूर्ण एकदम गर्दी भरपूर आहे। तर भरपूर वरती आम्हाला ही बस नेऊन सोडलं बसने आणि मग तिथून आम्ही लाईनला लागलो। तर इतकी गर्दी होती तर मध्येच जाऊन श्रियांना भूक लागली, मग त्याला पहिलं मी डाळ भात भरवला कारण त्याचा डब्बा मी सोबतच घेऊन गेलेली। आणि इथे दर्शनाच्या लाईनला आपल्याला सगळं जेवण पाणी वगैरे सगळं काही असतं आणि आम्ही लाईनला लागल्यापासून 24 तास दाखवत आहेत आणि अजून पण 24 तास दाखवत आहेत। 4 तास झाले आम्हाला, बिलकुल 1 तास पण कमी नाही झालाय। आणि श्रियान आत्ता झोपलेला आहे आणि आम्हाला अशी भीती की श्रियान उठला तर काय करेल, आणि त्याचं खाऊ वगैरे आम्ही एक्स्ट्रा काही घेऊनच नव्हतं गेलो कारण आम्हाला एवढं कळलं पण नाही की इतका वेळ जाईल लाईनला। तर आम्ही 8 तास लाईनला थांबलो, रात्रीचे 8 वाजले तरीसुद्धा आम्ही अर्ध्यावर पण नव्हतो पोचलो, म्हणून आम्ही लाईनच्या बाहेर आलो। म्हटलं आपण अजून 2 दिवस आहोत तर नंतर आपण दर्शनाला जाऊ उद्या वगैरे। आणि मंदिराच्या इकडे आम्ही आलो तर मन इतकं प्रसन्न वाटलं ना, खूप छान वाटलं। मग आम्ही इथे थोडा वेळ बसलो आणि श्रियान बाबू मस्त आमचा इकडे धावायला लागलाय, खूप त्याला मजा वाटली इकडे। आणि आम्हाला खायचं होतं लाडूचा प्रसाद, मग लाडूचा प्रसाद आम्ही घ्यायला गेलो तर लाडू पण आधार कार्ड असेल तरच मिळतो। मग इथे मी आधार कार्ड घेऊन गेले आणि लाडू घेतला आणि लाडूचा प्रसाद खाल्ला। तर पुढचा व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा। तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा। भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये, बाय।